आजच्या सेशनमध्ये आपल्याला पाहायचं आहे सकाळची शांतता किती आवश्यक आहे जीवनासाठी, पूर्ण दिवसासाठी पण आहे, आणि जर ती सवय करून घेतली तर पूर्ण जीवनासाठी काय काय बदल होऊ शकतो, किती पॉझिटिव्ह किती सकारात्मक बदल होऊ शकतात हे देखील आपल्याला पाहायचं आहे. कारण की आपण बोललेला ईच अँड एव्हरी वर्ड हा इम्पॅक्ट टाकतो. थोडक्यात सांगायचं म्हणजे आतापर्यंत जेवढे काही नाद झालेले असतील बिग बँग पासून ते आतापर्यंत, विश्वाची निर्मिती पण साऊंड पासून झालेली आहे, माहिती आहे ना सगळ्यांना, सायंटिफिकली सगळ्यांनी ऍक्सेप्ट पण केलेलं आहे. सगळं काही व्हायब्रेशन, साऊंडच्या व्हायब्रेशन मधून झालेलं आहे. जे काही शब्द तुम्ही आतापर्यंत बोललायत, मी बोललोय, आपल्या आधीपासूनचे जे लोक बोलत आलेले असतील, जे काही आवाज झालेले आहेत ब्रह्मांडामध्ये, त्याचे व्हायब्रेशन्स आजही कुठे ना कुठेतरी असणार. म्हणजे प्रत्येक शब्द असर करतो. तर त्याच्यामुळे साहजिकच आपण कमी बोललं पाहिजे. आपण खूप जास्त बोलतो, वायफळ बोलतो, शब्द निघतात, त्याच्यातून व्हायब्रेशन्स निघतात. जरी आपण कॉन्शियसली त्याला अडॉप्ट नाही करणार किंवा ऍक्सेप्ट नाही करणार किंवा लक्ष नाही जाणार, पण सबकॉन्शियसली काय होणार, त्याचा इम्पॅक्ट राहतो. का, कसं काय, आध्यात्मिक कारण, वैज्ञानिक कारण, सगळं आज आपल्याला पाहायचं आहे. म्हणजे ना केवळ तुमचा त्यावर विश्वास बसेल, पण जीवनाचा तुम्ही त्याला नक्कीच भाग बनवाल. सगळ्यात पहिलं आपल्याला पाहायचं आहे वर्ड अँड सायलेन्स, शब्द आणि शांतता. काही लोकांना पहा, सकाळी उठल्यापासूनच बडबड बडबड करण्याची सवय असते. कधी कधी आपण नाहक बोलतो. बघितलं असेल, अनुभवलं असेल तुम्ही, जेव्हा कधी प्रवास करताय, कोणी भेटलं तर खूप बोलून जातो. ऍक्च्युली इमोशनल वीक असण्याचं ते एक लक्षण असतं. जेव्हा आपण खूप जास्त बोलतो, प्रमाणापेक्षा जास्त बोलतो, आपल्या मनामध्ये, माइंडमध्ये कन्फ्युजन असतं, त्याच्यामुळे आपल्या तोंडून खूप सारे शब्द निघतात, ज्याच्यामुळे कन्फ्युजन आणखी वाढतं आणि जीवन मग फक्त आपण ढकलत चालतो. सायलेन्स इज अ रिअल पॉवर. शांत राहणं ही खरी ताकद आहे. जर तुम्हाला आध्यात्मिक उदाहरणं सांगायचे बघितलं तर तुम्ही शिवजींना बघितलं असेल, गौतम बुद्धजींना बघितलं असेल. कधी तुम्हाला मोस्टली ते कोणत्या पोझिशनमध्ये आणि काय करताना दिसत आहेत? मेडिटेशन करताना, शांत राहताना, शांत असताना. गौतम बुद्धांच्या ज्या काही कथा तुम्ही ऐकल्या असतील आतापर्यंत, त्यांनी प्रत्येकाला उत्तर हिंसेनं दिलं होतं का शांततेनं दिलं होतं? खूप शांततेनं, खूप कमी बोलायचे. म्हणजे हे जे लोक आहेत ज्यांना ज्ञानप्राप्ती झालेली आहे किंवा जे रियालिटी ज्यांना समजलेली आहे, ते खूप कमी बोलतात, कारण की त्यांना शब्दांचं महत्त्व कळालेलं असतं. आणि आपण जे आहोत, आपण फक्त बोलत राहतो. बघा, दिवसभरामध्ये आठवा तुम्ही, सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण नाहक किती गप्पा मारतो, नाहक किती विषयांवरती बोलतो. मोबाईलमध्ये एखादी रील बघितली तर त्याच्यावरती तुम्ही 1 घंटाभर चर्चा करणार. हालाकी ती रील तुमच्या जीवनाचा भाग पण नाहीये. मग ते 1 तासाभरात तुम्ही किती शब्द बोलताय, त्यातले सकारात्मक शब्द किती आहेत, निगेटिव्ह शब्द किती आहेत, किती सबकॉन्शियसली ते काउंट होणार, कॅच होणार, आणि किती ते आपल्या आयुष्यात लागू होणार इनडायरेक्टली. लाईफमध्ये सडन गोष्टी होतात की नाही, कधी कधी वाईट गोष्टी होतात, निगेटिव्ह गोष्टी होतात. त्या सगळ्यांचा एक पॅटर्न बनलेला असतो त्या व्हायब्रेशनचा. आणि बऱ्याचशा गोष्टी आपल्याला टाळता येऊ शकतात, जस्ट आपण आपल्या शब्दांवरती मर्यादा ठेवल्या तर. आपण कमी बोललो तर. ऋषीमुनी, संत हे तुम्हाला जास्त बडबड करताना दिसलेले, कधी ऐकलेले तुम्ही? त्यांची उत्तरं खूप सहज आणि खूप सिंपल असतात. स्वामी विवेकानंद आणि त्यांच्या गुरूचं कॉन्व्हर्सेशन आपण त्या दिवशी बघत होतो. तर त्यांच्या गुरूंनी उत्तरे कसे दिले होते? एका लाईनमध्ये, सिंपल, जीवनाचा अर्थच. तर शब्दांचं महत्त्व समजून घ्या. ओके, तर आता तुम्हाला मी काही प्रूफ दाखवणार आहे. प्रूफ म्हणण्यापेक्षा काही मानके, काही स्टँडर्ड्स जे अध्यात्मापासून विज्ञानापर्यंत आहेत, आणि दोघांनी पण ऍक्सेप्ट केलेले आहे की आपण कमी बोललं पाहिजे, आपण शब्दांचा योग्य वापर केला पाहिजे, आणि आवश्यक तिथेच शब्द काढले पाहिजे. सगळ्यात पहिलं वेद आणि उपनिषद. वेदांना काय म्हटलेलं आहे? सनातन. सनातन शब्दांचा अर्थ माहिती आहे तुम्हाला? ना ज्याची सुरुवात आहे, ना ज्याला अंत आहे. आता हे वेद आता आपण बघतो लिहिलेले आपल्याला दिसत आहेत वेगवेगळ्या भाषांमध्ये, इंग्लिश पासून ते जगभरातल्या विविध भाषांमध्ये त्यांचं ट्रान्सलेशन झालेलं आहे. पण सुरुवातीला ते लिहिलेले नव्हते, ते बोलून
एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ट्रान्सफर केले गेलेले होते. ते मंत्राज अँड ऑल जे नॉलेज आहे, असं म्हटलं जातं पूर्ण जगाचं नॉलेज वेदांमध्ये आहे. आज आपण बिग बँग थेरी बोलतो, वेदांमध्ये पण सांगितले बिंदूपासून उत्पन्न झाली, एक नाद झाला, नाद. बिग बँग म्हणजे काय? साऊंड एक्सप्लोजन. तेच त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. फक्त एवढंच आहे की त्यांनी एखादं मोठं लार्ज हायड्रोन क्लायडर निर्माण नाही केलं किंवा स्पेसमध्ये नाही गेले, त्यांनी ऑब्झर्वेशननं सांगितलं सगळ्या गोष्टी. पण आहे तर थेरी तीच, बिंदूपासून सुरुवात. बिंदूमध्ये काय झाला? नाद झाला, आवाज झाला. म्हणजे तुमची, माझी आणि आपण ज्या पृथ्वीवरती राहतोय, ही पृथ्वी ज्या सूर्यमालिकेमध्ये, तो सूर्य, ही गॅलेक्सी आणि अशा अरबोखरबो गॅलेक्स्या, या सगळ्यांची सुरुवात कशातून झाली? साऊंडपासून. आपल्या शरीरामध्ये, आपल्या बॉडीमध्ये विविध प्रकारचे नाद आहेत, तुम्हाला माहित आहेत? कधी ऐकलेत? जेव्हा डीप मेडिटेशन मध्ये जाल ना, तेव्हा तुम्ही ऐकाल ते. आय चॅलेंज यू की तुम्हाला ब्लड सर्क्युलेशनचा सुद्धा आवाज यायला लागेल. शरीरामध्ये होणाऱ्या विविध क्रियांचा तुम्हाला आवाज यायला लागेल. त्याला आपण नाद ब्रह्म म्हणतो. नाद म्हणजे मला सांगायचं तात्पर्य हे की आपली पूर्ण बॉडी आणि हे युनिव्हर्स साऊंडवरती चालत आहे, व्हायब्रेशन्सवरती चालत आहे. आपल्या बॉडीमध्ये आता मी तुम्हाला बोलतोय, खूप साऱ्या मध्ये क्रिया चालू आहेत, ज्याचा आवाज आपल्याला येत नाही, कारण की ऑलरेडी आपल्याकडे डिस्ट्रॅक्शन्स खूप आहेत, आजूबाजूला आवाज खूप आहेत, आपण शांत नाही आहोत. सगळं काही साऊंडवरती डिपेंड आहे. तर वेदांमध्ये काय सांगितलेलं आहे? दे स्पीक ऑफ वाकशक्ती, पॉवर ऑफ स्पीच, याबद्दल बोलले गेलेले वेदांमध्ये. इट इज बिलीव्ह वर्ड्स कॅरी व्हायब्रेशन्स दॅट कॅन क्रिएट हार्मनी अँड डिस्टर्बन्स इन द माइंड अँड एन्व्हायरमेंट. शब्दांमध्ये खूप सारी ताकद आहे. ते हार्मनी म्हणजे सामंजस्य पण निर्माण करू शकतात आणि डिस्ट्रक्शन पण करू शकतात. बघा तुम्ही, कधी वाद निर्माण होतात, भांडण निर्माण होतात, मोठे मोठे खून खराबे होतात, शब्दच असतात की नाहीत कारण मोस्टली. अरे काय बोलला, काय धमकी दिली. नाते तोडतं पण कोण? शब्दच तोडतात की नाही. एखादा शब्द चुकून निघतो, तो जीवनभर लक्षात राहतो. शब्दांमध्ये खरंच खूप ताकद आहे. ते आपल्याला कसं आहे की अरे फ्रीचे आहेत म्हणून आपण बोलतो, बरोबर की नाही? बोलण्यावर टॅक्स असतात तर ऍक्च्युली असं समजा की डबल आणि हेवी टॅक्स आहे बोलण्यावर, आणि तो टॅक्स म्हणजे डायरेक्टली आपल्या लाईफला तो अटॅच होणारा टॅक्स आहे. तो वेदांपासून सांगितलेला आहे. शब्दांमध्ये ताकद आहे. जिथं पाहिजे, जेवढं पाहिजे तेवढंच बोला, आणि शक्यतो नेगेटिव्ह वर्ड्स टाळा. बुद्धिझम सामवाक म्हणजेच राईट स्पीच खूप भर दिलेला गौतम बुद्धांनी याच्यावरती. इट इज अ वन ऑफ द 8 फोल्ड पाथ. त्यांनी सांगितलं सम्यक वाक, सम्यक चारित्र्य, है ना, सम्यक ज्ञान, सगळ्या छान गोष्टी, चांगल्या गोष्टी, राईट गोष्टी करायच्या. जे ते 8 मार्ग, अष्टांग मार्गाचं फॉलो करेल, तो जीवनात खूप पुढे जाईल, ज्ञान प्राप्ती होईल त्याला. सो त्याच्यापैकी एक हा आहे. सो अवॉइड गॉसिप, लाईज, हार्श वर्ड्स बिकॉज दे हार्म बोथ सेल्फ अँड अदर्स. काय म्हणतं बुद्धिझम? की शब्द चांगले यूज करा, राईट यूज करा. फुकटच्या गप्पा मारणं, चर्चा करणं, वाईट शब्द यूज करणं, हे समोरच्याला पण लागतील आणि स्वतःला पण लागतील. आता बघा ना, लेक्चर सुरू झाल्यापासून माझ्या तोंडून पण काही निगेटिव्ह वर्ड्स निघाले, निघतात की नाहीत? आता वाईट शब्द आहे, निघला की नाही? मी बोलतोय, मी ऐकतोय, तुम्ही पण ऐकताय. असं दिवसभर किती चार्टर असतं. आपण म्युझिक ऐकताना, आपण एखादा व्हिडिओ पाहताना, कोणत्या गोष्टी ऐकतोय, हे खूप मॅटर करतं. बघा तुम्ही, जेव्हा ना एखादी वेब सिरीज तुम्ही पाहताय कंटिन्युअसली, एकदम ब्रुटल, व्हायलेंट, तर ते 10-15 दिवस समजा तुम्ही बघताय, ते 10-15 दिवस तुम्ही डिस्टर्बमध्ये जाणार, आणि त्याचे येणारे काही दिवस पण तुम्ही डिस्टर्बमध्ये असाल. हालाकी हा प्रयोग नाही करून बघितलेला चांगला, पण बघत असाल तर नक्की जाणून घ्या, हे त्याचं महत्व तरी कळेल तुम्हाला. डोक्यामध्ये येणारे विचार, चिडचिड, आपल्यासोबत ज्या घडणाऱ्या गोष्टी आहेत, ऑटोमॅटिकली बदलायला लागतील, केवळ त्या सिरीजचा परिणाम. आणि आजकाल तर आपण फुल हेडफोन लावून ऐकतो, एक एक शब्द, एक एक शिवी. एखाद्या हिरोनी शब्द आता शिव्या दिल्या तर सगळ्यांना छान वाटतं, अरे माझ्या हिरोनं असे शब्द, मग तो पण तसंच वागायचं बघतो, तेच शब्द काढायचं बघतो, स्पेशली आजकालची युथ. तर लक्षात घ्या, आपण जर तोंडातून वाईट शब्द काढतोय, तो आपल्याला पण लागतोय आणि समोरच्याला पण लागतोय. असं नाही की तो समोरच्यासाठीच आहे. तुम्ही ऐकताय म्हणजे ते व्हायब्रेशन तुमच्यावरती काम करताय. ओके. सो वेदाज, बुद्धिझम, आता आपल्या महाराष्ट्राची संत परंपरा,
ज्ञानेश्वरजी, तुकारामजी काय सांगतायत? स्पीक ऑनली व्हेन युअर वर्ड्स हील ऑर अपलिफ्ट. किती सिंपल वाक्य त्यांचं. तेव्हाच बोला जेव्हा तुमचे जे शब्द आहेत ते झीज भरून काढणारे असतील किंवा तुमचा विकास करणारे असतील. म्हणजे किती त्यांनी सीधा ह्याच्यात सांगितलं की आता त्याच्यामध्ये बघा तुम्हाला याच्यामध्ये निगेटिव्ह वर्ड्स दिसतोय का? चॉईसेस ऑफ वर्ड्स हे खूप मॅटर करतात. तर एकंदरीत जर आपण ही आध्यात्मिक परंपरा बघितली, आता मी तुम्हाला 2-3 उदाहरणं दिले वेदांपासून बुद्धिझम पासून ते आपल्या महाराष्ट्रातल्या संत परंपरेपर्यंत. एक गोष्ट आपल्याला समजते, गरज असेल तिथेच आणि गरज असेल तेवढंच बोलायचं. ओके, ही सवय लावून घ्या. स्पेशली ज्यांना जास्त बोलायची सवय त्यांना सुरुवातीला खूप अवघड जाईल, पण शब्दांचं महत्व कळालं तर मात्र ह्या गोष्टी नियंत्रणात पण येतील. प्रत्येक शब्द आपण जे बोलतो. आता सायन्स, अध्यात्म कळालं, आता वैज्ञानिक दृष्टिकोनातून समजून घ्या. NLP न्यूरोलिंग्विस्टिक प्रोग्राम आता सध्या खूप गाजत आहे. खूप सारे लोक याच्यामध्ये उतरतायत, अभ्यास करतायत, इतरांनाही शिकवतायत बऱ्याचशा गोष्टी. सो याच्यामध्ये सांगितलंय वर्ड्स ऍक्ट ॲज अ मेंटल ट्रिगर्स. व्हेन वी से failure, accident, debt, the brain produces subtle stress response like higher cortisol, faster heartbeat, etc. बघा तुम्ही एखादं चित्र विचित्र तुम्ही घटना बघताय, ऐकताय, आवाज ऐकताय, हार्टबीट वाढते की नाही? डोक्यामध्ये स्ट्रेस येतो की नाही? कॉर्टिसॉल रिलीज होतं जे रात्री सगळ्यात कमी असतं. संध्याकाळ झाली आता झोप रे बाबा, सकाळी तो वाढतो. त्याला नियंत्रणात ठेवण्यासाठी मेडिटेशन करावं लागतं आपल्याला, नाही तो हवी बनतो, स्ट्रेस जास्त देतो. आणि अशाच्यामध्ये तुम्ही निगेटिव्ह शब्द ऐकताय, निगेटिव्ह गोष्टी ऐकताय. बऱ्याचशांना सवय असते सकाळी सकाळी ना मोठ्या आवाजात गाणे ऐकण्याची. बघितलं असेल तुम्ही. गाणे म्हणजे चांगले मंत्राज भजन वगैरे नाहीत लावणार, एकदम धिंगाणी गाणं. आणि आजकाल तुम्ही बघत असाल गाणे सुद्धा डबल मिनिंग वाले आलेत. सकाळी सकाळी मोठ्या आवाजात लावतात बरेचसे लोक. तुम्हाला सांगा त्या फॅमिलीमध्ये आजूबाजूच्या फॅमिली जे ऐकत असतील ते त्यांच्यावरती असर कसा होईल? खूप निगेटिव्ह. कारण की सकाळी कॉर्टिसॉल सगळ्यांचंच वाढलेलं आहे. आणि अशाच्यामध्ये तुम्ही दंदम दंदन म्युझिक ऐकताय, जोरदार म्युझिक ऐकताय, स्ट्रेसफुल शब्द ऐकताय, तर त्याचा असर खूप विचित्र होईल. जे ऐकतायत त्याच्यावरती त्यांना कळणार नाही की त्याच्यामुळे होत आहे, कारण की आतापर्यंत कळालंच नाही ना. जेव्हा आपण जाणून घेतो, अभ्यास करतो, ध्यान करतो, तेव्हा या गोष्टी कळतात. ध्यानानंतरच कळतं शब्दांचं महत्व. आणि तुम्हालाही आता मी जे सांगतोय थोड्या वेळ तुम्हाला इम्पॅक्ट होईल त्याचा, पण तुम्हाला लाईफ लॉंग जर इम्पॅक्ट ठेवायचा असेल तर रोज ध्यानला बसा, ध्यान करा, शांततेत बसा, मग तुम्हाला शब्दांचं महत्व कळेल. आज माझा पेशा आहे, बोलल्याशिवाय गत्यंतर नाही, बोलल्याशिवाय तुम्हाला समजणारही नाही. आणि ती टेक्नॉलॉजी किंवा ती टेक्निक आता माझ्याकडे नाही की मी फक्त डोळ्यातून तुम्हाला सांगू शकू सगळ्या गोष्टी, है ना. देन आणखी प्लेसेबो आणि नासेबो इफेक्ट. जेव्हा पॉझिटिव्ह वर्ड्स आपण बोलतो इट कॅन ट्रिगर द हिलिंग रिस्पॉन्स लाईक प्लेसिबो. जेव्हा आपण प्लेसिबो आणि हे जे नेसिबो आहे हे मेडिकल टर्म आहे. प्लेसिबो इफेक्ट मेडिकल टर्मनी जर बघायला गेलं तर समजा एखाद्याची तब्येत खराब आहे, घाबरट व्यक्ती आहे, त्याची तब्येत खराब आहे, काही दम लागला असेल, सर्दी ताप खोकला वॉटर जे काय असेल, त्याला एक ना मेडिसिन दिली, छान डॉक्टर एकदम नाही का मी म्हटलं बेस्ट टॅबलेट आहे, 2च मिनिटात फरक पडेल घेतलं तर, उद्या तुला ते सिम्पटॉमच राहणार नाही, अशा डॉक्टरनं या कंपनीचा अशी गोष्ट आहे, आणि त्याच्यामध्ये काहीच नाही त्या मेडिसिनमध्ये, तो घेतोय तरी त्याच्या शरीरामध्ये काय होईल? पॉझिटिव्ह इफेक्ट होईल. कारण की घेताना त्यांनी तसं आत्मसात केले, कारण हे जे मी खातोय त्याच्यामुळे काय होणार? माझी बॉडी हीलच होणार आहे. त्याला प्लेसिबो इफेक्ट म्हणतात. तर सेम लागू होतं हे वर्ड्समध्ये. चांगले शब्द, म्युझिक, वॉट जे काय आपण मंत्राज आपण ऐकतो ना, तर त्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट होतो. निगेटिव्ह शब्द, गाली गलोच, स्ट्रेसफुल वर्ड्स जेव्हा आपण ऐकतो ना, त्याचा निगेटिव्ह इफेक्ट होतो आपल्या एंटायर बॉडीवरती, आजूबाजूच्या परिसरावरती. तर लक्षात घ्याल, सकाळी जर कुणी खूप मोठ्याने म्युझिक वाजवत असेल, निगेटिव्ह म्युझिक वाजवत असेल, तर अशा वेळेस शांततेत जाणं, शांततेत राहणे कधीच फायद्याचं आहे.
शक्यतो ही सगळ्यांनी सवय बदलली पाहिजे, सकाळी मोठ्यानं म्युझिक ऐकणं, मोठ्यानं बोलणं. बऱ्याचशा घरांमध्ये तुम्ही सकाळी वाद बघत असाल, इवन भांडे आदळआपट कर, शिवीगाळ कर, सकाळी होतात ह्या बऱ्याचशा गोष्टी. कॉर्टिसोल वाढलेला असतो, स्ट्रेस वाढलेला असतो, आणि त्याच्यामध्ये किरकट आवाज तुमच्यावर पडतोय, निगेटिव्ह शब्द आपल्या कानावर पडतायत ना, तर गोष्टी कंट्रोलच्या बाहेर जातात. त्याच्यामुळे कधीच, आता पुढे आपल्याला तेच बघायचं की सकाळी कधी ना चिडचिड नाही केलं पाहिजे. आणि सकाळी जर चिडचिड तुम्हाला करायचं नाही ना, तर तुमचं माइंड खूप काम असलं पाहिजे. आणि जर माइंड काम ठेवायचं ना तुम्हाला, तर तुम्ही चांगले शब्द आणि शांततेमध्ये असलं पाहिजे, कमी शब्द आणि शांततेत असलं पाहिजे. आणि जर ते तुम्हाला राहायचंय तर दिवसाची सुरुवात थोडंसं आधी करा, लाईक ब्रह्ममुहूर्त. त्याच्यामुळे सांगितलेलं आहे, कारण की तुम्हाला वेळ मिळतो तयार होऊन, योगा मेडिटेशन करून, अभ्यास करून बाहेर पडायला वेळ मिळतो. आणि डायरेक्ट तुम्ही 6:30, 7, 8 वाजता उठताय, तर ऑलरेडी सगळ्या गोष्टी काय लेट झालेला असतो. मग काय होते, घाई कॉर्टिसोल वाढलेला आहे, तो आणखी स्ट्रेस निर्माण करतो, आणि कुणावर त्याची राग निघून जातो, घरी बाहेर निघतो तो. जसं आपण मलमूत्र विसर्जन करतो, तसं ह्या गोष्टी पण विसर्जित होणारच आहेत, बाहेर निघणारच आहेत. ते रागाच्या स्वरूपात, भांडणांच्या स्वरूपात निघतात. तर आपल्याच हातात आहे की नाही. म्हणजे सकाळपासून रात्री झोपेपर्यंत तुम्ही काय ऐकताय, काय बघताय, हे सगळं मॅटर करतं. सगळ्या गोष्टी काउंट होतात, सगळ्या गोष्टी काउंट होतात. तुम्हाला काय वाटतं, आतापर्यंत मी जेवढे शब्द बोलले ते व्हायब्रेशन कॅरी होत आहे सगळीकडे. ह्या तुम्हाला एक सिंपल गोष्ट सांगतो, युनिव्हर्स मधून कोणतीच गोष्ट कुठंच गेलेली नाहीये. आपल्या पूर्वजांची डेथ झालेली आहे, ते कोणत्या ना कोणत्या फॉर्म मध्ये आहेत. बॉडीची माती झाली, मातीचं झाड, फळ, राख, काय ना काहीतरी होणार, ते इथंच आहे, कुठं कुठं जाणार आहे दुसरीकडे. मधली एनर्जी फक्त ट्रॅव्हल करते. आपण जे बोलतो ते व्हायब्रेशन इथंच आहेत, युनिव्हर्स मध्येच आहेत. कुठे जाणार आहेत ते, कुठे जाणार युनिव्हर्स मधून, कुठे जाऊ शकतील ते. म्हणून जुन्या काळापासून काय म्हटलेले की शब्द हे कशा समान आहेत, तिला समान आहेत, सोडलेला वापस येत नाही. तर ते व्हायब्रेशन्स आहेत, कॅरी होत आहेत. म्हणजे आतापर्यंत मी जेवढं निगेटिव्ह, घाण, विचित्र बोललं असेल, इन्क्लुडिंग मी, कारण की सगळ्या गोष्टी मला काय बचपनपासून माहित होत्या अशा नाही, हे प्रवास आहे, हळूहळू माहित होत आहे. किती निगेटिव्ह गोष्टी बोललेलो, ते सगळे व्हायब्रेशन्स आहेत. त्याच्यामुळे जेव्हा आपल्याला कळते तेव्हा तरी आपण हे महत्व समजलं पाहिजे. चांगल्या शब्दांमध्ये किंवा कमीत कमी शब्दांमध्ये आपल्याला आपल्या गोष्टी एक्सप्लेन करता आल्या पाहिजे. कळालं? पॉझिटिव्ह प्लेसिबो इफेक्ट निर्माण करतो, निगेटिव्ह वर्ड्स नेसिबो इफेक्ट निर्माण करतात, म्हणजे आपल्याला कॅरी करावे लागतात. मग पुढे चिंतनाचे मानसशास्त्र. खूप जास्त आपण चिंता करतो, कन्फ्युजन वाढतं, आणि कन्फ्युजन मागण्यामागं किंवा चिंता करण्यामागे खूप सारे निगेटिव्ह वर्ड्स कारणीभूत असतात, खूप सारे. स्पीकिंग रिपीटेडली अबाउट प्रॉब्लेम्स, निगेटिव्ह टॉपिक्स वायर्स द ब्रेन टुवर्ड्स अँझायटी अँड डिप्रेशन. आलंय कधी जीवनामध्ये असं की टेन्शन येते, यार खूपच, कसं होईल उद्या, होतं की नाही. मग आपण जास्त विचार करतो त्या गोष्टीचा, मग जास्त स्ट्रेस येतो, मग आणखी जास्त विचार करतो, मग आणखी जास्त स्ट्रेस येतो. गोष्ट तर सॉल्व्ह झाली नाहीये, पण उद्या जी गोष्ट होणार होती ती आतापासूनच घडायला सुरुवात झाली. एक्झॅक्टली होतं की नाही. एखादी गोष्ट 1 महिन्यानंतर होणार आहे, आणि त्याची चिंता आपण जर आतापासूनच करत बसलो तर त्याचा इफेक्ट आतापासून सुरू झाला की नाही, जो 1 महिन्यानं व्हायला पाहिजे. हा, तुम्हाला त्याच्यातून मार्ग काढायचा आहे तर तुम्ही स्ट्रॅटेजी बनवा, प्लॅन बनवा, गोष्टी कागदावरती लिहून काढा. कधी पण कोणतीही गोष्ट कागदावर लिहिल्यानं ना अर्धी खतम होऊन जाते, जर ती समस्या असेल तर. कागदावर लिहिल्यानं एवढं पॉवरफुल आहे. आपल्याला वाटतं की अरे चला ठीक आहे ना, म्हणतात सगळे, करून तर बघा. आज माणूस कागदावरती लिहायला सुद्धा लाजतो, काय माहित कोण बघणार आहे. म्हणजे एवढ्या समस्या घेऊन आता समजा एखादी गोष्ट 1 महिन्यानं होणार आहे, जी टाळू शकते व्यवस्थित प्रयत्न केल्यानंतर. ओके, 2 व्यक्ती आहेत, दोघांसोबत पण ती घटना घडणार आहे. एका व्यक्तीनं काय केलं, चिंता करायला सुरुवात केली, याच्यासारखं बसला तो, आता कसं होणार, काय होणार, मग मी काय करायचं. खूप सारे क्वेश्चन, त्यांनी एक क्वेश्चन विचारला, तो लूप मध्ये अडकून गेला. मग दुसरा क्वेश्चन, मग तिसरा क्वेश्चन, मग चौथा क्वेश्चन. एका हप्त्याभरानंतर तो त्याचा चेहरा असा होऊन जाईल की नाही पूर्ण. कुणी पण म्हणेल अरे यार तुझे डोळे कधी का मध्ये गेले, तू असं का झालायस. 1 हप्त्यानं, 2 हप्त्यानं त्याच्यापेक्षा खराब, 3 हप्ते, ती मे बी ती सिच्युएशन येईपर्यंत तो त्या सिच्युएशन पेक्षा वर्स्ट लेवलला गेलेला असेल तो.
कारण की त्यांनी फक्त काय केली आहे? चिंता. त्यांनी फक्त चिंता केली. आता जो दुसरा व्यक्ती होता तो थोडा प्रॅक्टिकल होता, त्याला काही गोष्टी समजत होत्या. तर त्यांनी काय केलं? ती प्रॉब्लेम कागदावरती लिहून काढली आणि ती कशी सॉल्व्ह होऊ शकते याची स्ट्रॅटेजी सुद्धा त्यांनी लिहून काढली. आखू लागला तो, काय करू शकतो मी, व्हॉट आर द ऑप्शन्स दॅट आय हॅव, लिहून काढले त्यांनी. हे ऑप्शन्स आहेत, ते ऑप्शन्स आहेत, असं करू शकतो, तसं करू शकतो. मग त्या स्ट्रॅटेजीनुसार तो लोकांना बोलायला घ्यायला, पॉझिटिव्ह बिहेव करू लागला, प्लॅनिंग करू लागला, त्याच्यावरती चालू लागला. पहिल्या हप्त्यात समजा त्याला काही सोल्युशन भेटलं नाही, फेल्युअर आलं, पण फेल्युअर आल्यानंतर पण त्यांनी चिंता केली नाही. त्यांनी वापस लिहिलं की हे फेल्युअर आले, कसं जाऊ शकतं. हार मानली का त्यांनी? नाही. सेकंड वीक पण गेला, एवढी काही प्रगती झाली नाही. होऊ शकते की तिसऱ्या किंवा चौथ्या वीकमध्ये डायरेक्ट त्याला मार्ग मिळून जाईल, मिळेलच, शेवटी युनिव्हर्स आहे आणि सगळ्या गोष्टी पॅटर्ननं चालतायत. त्यांनी एक सक्सेसफुल पॅटर्न क्रिएट केला. त्याला फेलियर आल्यानंतर पण तो त्या पॅटर्नवरती टिकून राहिला. म्हणजे युनिव्हर्सला पण कळालं की अरे मजबूत आहे, व्हायब्रेशन्स मजबूत आहेत, तर त्याच्या अकॉर्डिंग बदल होऊ लागले. होऊ शकते की त्याला महिन्याच्या आधी सोल्युशन मिळालं, होऊ शकते की ती सिच्युएशन आलीच नाही त्याच्यावरती, आणि बाकी दुसरा तर झिजूनच मेला, झिजला तो अक्षरशः. कारण की त्यांनी फक्त काय केली? चिंता केली. जशी शब्दांमध्ये ताकद आहे, मग शब्द लिहिलेले असू द्या किंवा बोललेले असू द्या. त्याच्यामुळे कधीही काही जीवनामध्ये तुम्हाला वाटत असेल की एखादी गोष्ट कंप्लीट करायची, एखाद्या गोष्टीपासून बाहेर पडायचंय, मार्ग काढायचा आहे, कागदावर लिहा. कारण की आपले सगळे सेन्सेस त्याच्यावरती मग फोकस असतात जेव्हा आपण लिहितो. म्हणजे अर्धी समस्या तिथे सॉल्व्ह होऊन जाते. लिहायला लाजू नका. ओके. सायलेन्स और कन्स्ट्रक्टिव्ह स्पीच रिवाइज इट टुवर्ड्स काम और रेझिलियन्स. जेवढं शांत राहाल तेवढं तुम्ही रेझिलियंट बनाल. जे हायपर लोक असतात, जे खूप जास्त बोलतात, त्यांचे एखाद्या संकटातून बाहेर पडण्याचे चान्सेस कमी असतात, उलट ते संकटाला वर्स्ट बनवतात. जे शांत असतात ते विजनरी पण बनतात, त्यांना थोडंसं पुढचं कळतं आणि म्हणून त्यांचे चान्सेस जास्त वाढतात त्या गोष्टीतून बाहेर पडण्याचे. ओके. सायंटिफिक आहे हे. साऊंड ॲज अ क्रिएशन विज्ञानाने ऍक्सेप्ट केलेलं आहे. इवन इन फिजिक्स द बिग बँग थेअरी डिस्क्राइब्स साऊंड और व्हायब्रेशन ॲज द बिगिनिंग ऑफ द युनिव्हर्स. बिग बँग, बँग म्हणजे स्फोट, स्फोट म्हणजे आवाज, नाद. वेद काय म्हणतात? नादातून झाली सुरुवात. बिंदू, बिंदूमध्ये नाद झाला, उत्पत्ती झाली. सेम बिग बँग. आता हे बिग बँगच्या ह्यासाठी तुम्हाला माहिती आहे का? बिलियन्स ऑफ डॉलर्स खर्च केलेत आपण, म्हणजे अरबो खरबो रुपये खर्च केले. त्याचं उत्तर आपल्या पुस्तकात पण होतं. कळालं? माहिती आहे हे, कारण की हे सत्य आहे. सायंटिफिकली व्हायब्रेशन लाईक साऊंड वेव्स इज एनर्जी अँड एनर्जी ऑलवेज इन्फ्लुएन्सेस मॅटर. ही एक चेअर आहे, कुशन लावलेलं, बरोबर? तुम्हाला काय वाटतं ह्याच्यामध्ये मुवमेंट चालू आहेत? तुम्ही ज्या बेंचवरती बसलायत, लाकडी ठोकळा आहे तुमच्या समोर, तो फ्लॅप किंवा मेटलची चेअर आहे खाली, त्याच्यामध्ये चालू आहेत व्हायब्रेशन्स. यस. तुम्ही ॲटॉमिक लेवलला जेव्हा जाल तेव्हा दिसेल तुम्हाला प्रोटॉन, इलेक्ट्रॉन्स, त्यांच्या मुवमेंट्स. आता आपण त्याच्या सब ॲटॉमिक लेवलला आजच्या जगात जाऊ शकतोय विथ द हेल्प ऑफ क्वांटम कॉम्प्युटिंग. आधी आपल्याला कुठपर्यंत जायला जमायचं? फक्त ॲटम्स पर्यंत. आता त्याच्या पार्ट्स पर्यंत जाऊ शकतोय आपण. म्हणजे इच अँड एव्हरीथिंग इज व्हायब्रेटिंग. प्रत्येक गोष्ट, तुम्ही घातलेले कपडे, तुम्ही स्वतः, सगळ्याच गोष्टी, प्लास्टिक, मेटल, बिल्डिंग, सगळं व्हायब्रेट होत आहे. सगळं व्हायब्रेट होत आहे. जमीन व्हायब्रेट होत आहे, युनिव्हर्सच व्हायब्रेट होते म्हटल्यानंतर ह्या तिथल्या गोष्टी आहेत. छोटासा एवढूसा एक कण आहे पृथ्वी, जे फिरतंय आकाशात, उडतोय. काल याच वेळेला जर आपलं लेक्चर असतं सेम टाइमला, तर आज आपण 50 ते 55 लाख किलोमीटर दूर आहेत. विचार करा. तुम्हाला काय वाटतं? तिथल्या तिथं पृथ्वी फिरते, तिथल्या तिथंच फिरते. आपण 55 लाख किलोमीटर पुढे आलेत कालपेक्षा. 1 वर्ष आधी कुठे असतो आपण? मिल्की वे मध्ये 1 वर्ष आधी आपण कुठे असतो? इमॅजिन करा. काही कालच 55 लाख किलोमीटर दूर होतो, आज इथपर्यंत आलो. व्हायब्रेट करतंय सगळं, आणि सगळी सुरुवात साऊंड पासून झाली आहे. तर हे जे आपल्याला
बोलण्याचं हे जे यंत्र दिलेलं आहे स्वाधिष्ठान, त्याचा वापर आपल्याला खूप प्रिसाइसली करता आला पाहिजे. नाहक शब्द उच्चारातून नाहक गोष्टी होऊ लागतात. त्याच्यामुळे अर्थपूर्ण बोला, कमी बोला पण अर्थपूर्ण बोला. ओके, कळालं? हे पूर्ण युनिव्हर्सचे निर्माण कशातून झालेलं आहे? व्हायब्रेशन, साऊंडच्या व्हायब्रेशन बद्दल. आजही कॅरी होतं का सगळीकडे? हे सगळीकडे कॅरी होतं. आता हे माझे शब्द तुमच्याकडे का पोहोचतायत? आता आपल्याला दिसत नाहीत, पण ह्या साऊंड वेव्हज आहेत. हे अशा 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 तुमच्या कानात जात आहेत. तुम्ही भिंतीच्या तिकडे गेलायत तर ऐकणं खूप कमी होऊन जाईल, कारण की भिंत आली त्या वेव्हज मध्ये आडवं, मग तिने ते ऍब्झॉर्ब केलं. तुम्ही ग्लास लावून जर ऐकलं तर तुम्हाला थोडं थोडं ऐकू येईल. कळालं? म्हणजे शेवटी काय, ही वेव्हज, साऊंड वेव्ह म्हणतात त्याला, जी व्हायब्रेशन कॅरी करत असते. आपण काय बोलतोय याचं आपल्याला भान असलं पाहिजे.